नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहे काळ्या मसाल्यातील चण्याची भाजी. हे चणे मी रात्रीच भिजत घातले होते. चणे 7 ते 8 तास भिजले तर ते छान फुलतात आणि शिजायलाही छान मदत होते. आता आपण कुकर लावून घेऊ. चणे शिजताना थोडं मीठ घालून घेणार आहोत, पाणी आणि मीठ, आणि कुकरला 5 ते 6 शिट्ट्या करून घेऊ, म्हणजे चणे आपले एकदम छान मऊ शिजते. काळ्या मसाल्यासाठी लागणारी तयारी करून घेऊ. कापलेला कांदा, किसलेलं खोबरं, 2 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, आलं आणि कोथिंबीर. हे छान आपण तेलावर फ्राय करून घेणार आहोत. सुकं खोबरं सर्वप्रथम भाजून घेऊया. तेल घालून भाजून घ्यायचं आपल्याला हे सगळं. जास्त लाल पण नाही करायचं, एकदम गुलाबी छान रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं. आता आपलं खोबरं छान भाजून झालेलं आहे. आपण खोबरं काढून घेऊया. खोबरं छान भाजून झालं की आपण कांदा टाकून कांदा पण तेलावर छान परतून घ्यायचा आहे. कांदा पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. आता या कांद्यामध्ये आपल्याला लसूण आणि हिरवी मिरची सुद्धा तेल टाकून परतून घ्यायची. तेलावर छान परतून घेतल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये मसाला गार करून घ्यायचा आणि मिक्सरला छान बारीक करून घ्यायची पेस्ट. कोथिंबीर भरपूर घातल्याने भाजीला छान चव येते. एकदम छान बारीक वाटून घ्यायची आपल्याला ही पेस्ट मिक्सरमध्ये. आता छान आपल्याला तेल टाकून घ्यायचंय. 2 ते 3 चमचे तेल घाला. तमालपत्र फोडणीला घालून घेऊ. आता आपला बारीक वाटलेला मसाला आहे तो तेलावर आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. तेलावर मसाला एकसारखा परतून घ्यायचा आहे, खाली लागणार नाही याची काळजी घेऊन. बघू शकता मसाल्याला तेल सुटायला लागलं की आपण त्याच्यात मसाले घालून घेणार आहोत. एकीकडे मी पाणी गरम करायला ठेवलंय भाजीसाठी. पाव चमचा हळद घालून घेऊया. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना जिरा पावडर, गरम मसाला, आणि आपण याच्यात मटन मसाला घालणार आहोत मैत्रिणींनो. मटन मसाला घातल्याने बघा तुम्ही भाजीची चव किती मस्त होईल. कलरसाठी थोडं काश्मीरी मिरची पावडर. हे मसाले छान परतून घेऊया. आणि मीठ घालून घेऊया. आपण चणे उकडताना सुद्धा मीठ टाकलेले, त्याच्यामुळे अंदाजे आपल्याला मीठ घालून घ्यायचंय. जास्त खारट होणार नाही याची काळजी घेऊन. आता उकडलेले चणे होते त्याची पाणी आहे ना, ते सगळं आपण घालून घेणार आहोत भाजीला. शक्यतो आधी थोडंसं पाणी घालून मसाला ढवळून घेऊया आणि मग चणे घालून घेऊया. आता आपल्याला लागेल तसं आपण त्याच्यात गरम पाणी घालून घेऊया. आपल्याला रस्सा लागेल त्याप्रमाणे, घट्ट पातळ त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचे. आता भाजीला आपण उकळी येऊन त्याच्यावर झाकण ठेवून भाजी शिजण्यास ठेवूया. 5 ते 10 मिनिटांनी भाजीला एकदम बघा किती छान रंग येईल.
तरीसुद्धा आपली मस्त आलेली आहे. आता वरून आपण कसुरी मेथी घालूया हातावर चुरगळून. याने भाजीला एक छान फ्लेवर येतो. तुम्ही बघू शकता आपली भाजी मस्त तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही पोळी, भाकरी आणि भाताबरोबर खायला एकदम छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो, तुम्हाला ही भाजी खूप आवडेल. आता कोथिंबीर घालून सर्व करून खाण्यास भाजी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद मैत्रिणींनो.